पुढच्या मॅचला सुरुवात करूया. मॅचची सुरुवात ऐकूया द व्हॉइस ऑफ मानकोली भिवंडी कालीराम केनी. खूप खूप धन्यवाद संदेश वखारे. आज समालोचन कक्षामधून आपल्याला एक स्वीट व्हॉइस ऐकायला मिळतोय. ओमसाई पिसे आणि विक्रम स्फोट वडुणवघर. नक्कीच कुठल्याही संघावर आज दयामाया केली जाणार नाहीये. आज आपल्याला भरपूर मोठा शेड्यूल कंप्लीट करायचा आहे. गणेश ठाकरे आपण संदेश वकरेंशी त्वरित संपर्क साधायचा आहे. अष्टविनायक ठाकूरबारा संघाचे गणेश ठाकरे. चला विक्रम स्फोट वडुणवघर आपली सलामीर जोडी लगेच पाठवायची आहे. सामन्यांना उशीर नको. चला श्यामदादा चौगुले, हिम्मत चौगुले, ऑल टीम. जितू धुमाले वेलकम वेलकम. कालुराम वेलकम. श्यामदादा चौगुले. दिनेश धुमाले. नाही इथे इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी कंपल्सरी आहे. विक्रम स्फोट वडुणवघर आणि ओम साई पिसे. चोरोबा कोण संघ कुठेही जाऊ नका. वेलकम संदीप. चला चला सलामीर जोडी आपण चला लगेच. नक्कीच आज विनोददादा ठाकरे स्वतः या स्पर्धेचे शिल्पकार. वेलकम महेशजी काबूकर. चला चला चेंडू चॉईस होतोय. आपली सलामी जोडी पाठवा महेश काबूकर. चला आपण लगेच तयार व्हा. वेलकम रविदादा बांबरे. तर मैदानामध्ये पहिल्या फेरीचा दुसरा सामना सुरू होतोय. ओम साई पिसे आणि विक्रम स्फोट वडुणवघर दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. केंद्रीय राज्यमंत्री नमो चषक 2024 या स्पर्धेचे आयोजक संयोजक नियोजक वन मॅन शो विनोददादा ठाकरे यांच्या वतीनं तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सलामीला महेश काबूकर आणि हिम्मत चौगुले ही जोडी निघालेली आहे. बघा येणारा जाणारा फलंदाज कंपल्सरी टीचरची सर्कल क्रॉस करायचे. पहिल्यांदा वॉर्निंग, दुसऱ्यांदा डायरेक्ट पेनल्टी. वेलकम विक्रम स्पोर्ट वडनगर संघाचे 12वे खेळाडू नरेश पाटील आणि ओमसाई पिसे संघाचे 12वे खेळाडू किशोर पाटील. नक्कीच गोलंदाज मधुकर बजाके एक चांगले गोलंदाज म्हणून ओमसाई पिसे संघामधून ज्यांची ओळख आहे. पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले चं षटक घेऊन आले आहेत. नक्कीच यष्टीरक्षक आपण सनीला पाहतोय. रामदास या संघातील एक सिनियर खेळाडू आहेत. सामना सुरू होतोय दुसरा आणि पंच सुरेश घरासर सुनील म्हात्रे भाऊ पाटील या स्पर्धेसाठी पंच म्हणून आम्हाला लाभलेले आहेत. चला सामना स्टार्ट करा. आम्ही टाइम देखील सुरू करतोय. 10:38 झालेली आहेत. चला चला महेश काबूकर संघातील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख. पहिला चेंडू मधुकर बजाके ओव्हर द विकेट. दोन्ही संघांना शुभेच्छा.
पहिला चेंडू अगदी हलक्या हातानं चेंडूला पॉइंट रिझनला ढकललाय. एक सिंगल. वेलकम विनायक पाटील. विक्रम स्पोर्ट वडनगर संघाचा एक अष्टपैलू खेळाडू विनायक पाटील याचं देखील डगआउट मध्ये आगमन झालेले आहे. एक सिंगल. हिम्मत चौगुलेचा मिस टाइम फटका. एसटी रक्षक सनी चुकतोय. झेल ड्रॉप. इथे फलंदाज महेश काबूकर आउट. करे कोई और भरे कोई. झेल सुटला हिम्मतचा. बाद झाला महेश काबूकर. म्हणजे इथे सनीने जी चूक केली होती तिची भरपाई त्यांनी पूर्ण भरून काढलेली आहे. त्याचे सहकारी म्हणत असेल हिम्मतचा झेल सोडला हरकत नाही. मोठा मासा गळायला लागलाय. महेश काबूकरच्या रूपानं मोठा धक्का आहे. नक्की सर्कल कंपल्सरी क्रॉस आहे. पहिल्यांदा वॉर्निंग, दुसऱ्यांदा पेनल्टी आणि नवगड संघाला 2 धावांचा पेनल्टी आम्ही जाहीर करतोय उशिराने आल्यामुळे. लक्ष असू द्या. गणेश पाटील आणि दीपक चौगुले दोन्ही संघाचे संगणक ओव्हर झाल्यानंतर आम्ही 2 धावा तुमच्या इनिंग मध्ये ऍड करू. गणेश पाटील आम्हाला आठवण करून द्या. वेलकम वेलकम सुस्वागतम. आपला सरपंच सचिनदादा ठाकरे यांचं मान्यवर कक्षामध्ये शुभागमन झालेलं आहे. पिंपलघर ग्रामपंचायतचे बिनविरोध जनतेतून थेट निवडून आलेले पहिले सरपंच सचिनदादा ठाकरे यांचं मंचावर शुभागमन. या स्पर्धेचे आयोजक संयोजक सर्वे सर्वा विनायक पाटील युनिट नंबर 3 वर ऍड झालेत. बघूया विनायक पाटील विक्रम स्पोर्ट वडनगर संघाचे एक सिनियर खेळाडू आहेत. चांगले गोलंदाज, चांगले फलंदाज, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणून ज्यांची ओळख आहे. मधुकर भजके ओव्हर द विकेट. इथे चेंडूला ऑन साइडला टर्न केलाय. खाली क्षेत्र आहे. क्षेत्ररक्षक धावतायत. चेंडू थांबत नाहीये. चेंडू सीमापार येतोय. पहिला चौकार. गुड शॉट. चांगली धून आमदार राजू पाटील यांच्या अगदी गाण्यांशी मिळतं जुळतं कार्य सचिन दादा ठाकरे यांचं देखील आणि एक चांगली धून आपण डीजे गणराजच्या माध्यमातून ऐकलीत. एक सिंगल. विनायक खेळतात 5 वर. संघाची टोटल 6. हिम्मतला आता हिमतीनं फलंदाजी करावी लागेल कारण की महेश काबूकर हे बाद झालेले आहेत. धावबाच्या स्वरूपात काहीशे नाराज असतील. हिम्मतनं पावलांचा वापर केलाय. चेंडू हवेमध्ये सेफ लाईन होतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचे क्षेत्ररक्षकांनी एका टप्प्याने चेंडूला उचललाय. एक सिंगल न धावसंख्या पोहोचली ती 7 वर. मधुकर भजकेचं पहिलं ओव्हर खूप चांगलं ओमसाई पिसे संघासाठी चाललेलं आहे. 5 चेंडू 7 धावा, एक सांघिक यश मिळवलाय. मधुकर भजके पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. इथे विनायकला पूल करायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. चेंडू शरीरावर आदळतोय. लेग बायच्या स्वरूपात एकदा होईल. एका धावीनी पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि 1 बाद 8. 1 बाद 8 अशी स्थिती दोन्ही संघांसाठी. पहिलं ओव्हर अगदी समान आहे. प्रथम ठाकरे नक्कीच विनोददादा ठाकरे यांचे सचिनदादा ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. नक्कीच भावेश ठाकरे आणि प्रथम ठाकरे आणि विनोददादा यांचे किरण ठाकरे आणि मनीष ठाकरे. क्या बात आहे. अगदी या स्पर्धेसाठी त्यांच्या चिरंजीवांची देखील चांगली उपस्थिती आम्हाला लाभलेली आहे. गेले 4 दिवस आम्ही पाहतोय या स्पर्धेसाठी किरण ठाकरे असतील, भावेश ठाकरे,
मनीष ठाकरे, प्रथम ठाकरे मला वाटतं आज झालेले आहेत. नक्कीच आज सुपर संडे आहे, हरकत नाहीये. प्रथम सेट ठाकरे, 1 ओव्हर. चला वेल कमी घ्या आपण. 10:44 झालेली आहेत. 10:38 या दुसऱ्या सामन्याचा पहिला चेंडू टाकलाय. 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. गोलंदाज येत आहेत पंढरी. विनायक पाटीलच्या बॅटमधून आज एक चौकार आलाय. 3 चेंडूमध्ये 5 वर. हिम्मत चौगुले 2 चेंडूनिशी 1 वर. महेश बाद झालेत 1 धावसंख्येवर. संघाची टोटल 1 बाद 8. चांगली स्पर्धा आहे. विनोददादा ठाकरे आणि सचिनदादा ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा. फुलटॉस, चेंडू हवेमध्ये, फलंदाज झेलबाद. प्रथम शेठ ठाकरे यांचा संघ देखील आपण पाहणार आहोत. नक्कीच भावेश ठाकरे जयारी रांजणोली संघाचे एक मुख्य खेळाडू आहेत. रेग्युलर फॉर्मॅट मध्ये दीपक चौगुलेच्या शुभ हस्ते आज नाणेफेकी झालेली आहे. बघूया विक्रम स्पोर्ट वडनगर संघासाठी जितू धुमाले काहीशे उशिराने पोचले होते आणि आज संघाची कमान दीपक चौगुलेच्या खांद्यावर आहे या सामन्यासाठी. पंढरी इथे चेंडूला अगदी 20 मध्ये केले तर लॉंग ऑन रिजनला चेंडू गेलाय. दुसऱ्या धावेसाठी हिम्मत चौगुले बघा येऊन थांबलेत. दीपक धावतोय म्हणजे हिम्मत चौगुलेची फिटनेस पहा आपण. नक्की सिनियर 40+ मध्ये जर एक सर्वात चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिली तर हिम्मत चौगुले सध्या नंबर 1 वर आहेत असं म्हटलं तरी वागवं ठरणार नाहीये. 2 धावा इथे. चेंडूला पुन्हा एकदा उडवलाय. झेल होईल. फलंदाज बाद दीपक चौगुले. विक्रम स्पोर्ट वडनगर संघ लक्ष असू द्या. पंचांनी आम्हाला इशारा केलाय. येणारा जाणारा फलंदाज टी-शर्टची सर्कल क्रॉस करत चला. नाही पहिल्यांदा आपण नियमाचा भंग केलेला आहे. दुसऱ्यांदा तुम्हाला पेनल्टी लागेल. हिम्मत चौगुले लक्षात ठेवा. सतर्क राहा. नऊ चेंडू 3 बाद 10 धावा. वेलकम मोतीरामजी पाटील या स्पर्धेसाठी ज्यांची अपार मेहनत गेले 4 दिवस त्यांनी देखील या स्पर्धेला आपली अमूल्य वेळ दिलेली आहे. 2 धावा इथे गोविंद ने नवीन बॅटर आलेले आहेत. धावसंख्या पोहोचले 12 वर. 10 चेंडू 12 धावा. पंढरी यांनी दुसऱ्या ओव्हर मध्ये 2 विकेट घेत 4 धावा खर्च केलेत. पहिल्या ओव्हर मध्ये मधुकर बजाकीनं 8. चांगली वापशी आहे. पंढरी इथे लॉफल्ट चेंडू होता. चेंडूला ऑफ ड्राईव्ह केलाय. 1 धाव पूर्ण केली. दुसरीसाठी हिम्मत चौगुले पोचलेत. गोविंद देखील पोचलेले आहेत. 2 ने धावसंख्या झाली ती 14. 11 चेंडू मध्ये 14. फलंदाज बाद झाले 3. आज समालोचन कक्षामधून आपण संदेश वखारे यांना ऐकतोय. शेवटचा दिवस का होईना या स्पर्धेला त्यांनी देखील आपले अमूल्य वेळ दिलेली आहे. धन्यवाद संदेश वखारे. शेवटचा चेंडू ऑन साइडला खेळलेत. चेंडू सेफ प्लॅन्ड होतोय. डीप मिड विकेट रिजन मधून चेंडूला उचलून फेकी करीपर्यंत 2 धावांचं
इथे योगदान देताना गोविंद 2 ओव्हर 3 बाद, धावा झालेत 16. 8च्या सरासरीनं 2 ओव्हर मध्ये 16 धावा आलेत. यानंतर श्री कालिका माता खारबाव, अमर स्पोर्ट कासने, विजय स्पोर्ट खानपे आणि बंद्रा मारुती काल्हेर या सर्व संघांनी वेळेवर पोहोचायचंय. खारबाव, कासने, खानपे आणि काल्हेर. बघा, लाईव्ह मॅच बघून येऊ नका. आपल्याला लॉटवर जी वेळ दिलेली आहे त्या लॉटच्या वेळेनुसार आपली रिपोर्टिंग होणं गरजेचं आहे. आज पॅनल्टी वडनगर संघाला लागलेली आहे. पॅनल्टी अरविंदजी भोईर साहेबांच्या गावदेवी ओली संघाने देखील घेतलेली आहे. उशिराने आल्यामुळे कुठल्याही संघाची गाई केली जाणार नाहीये. सर्वांना नेम समान आहेत. सर्वांनी वेळेवर या. गोलंदाज विनोद गायकर. पहिला चेंडू अगदी अफवाली दिली होती. चेंडूला हिम्मत चौगुले शॉट फाईन लेगला खेळलेत. डीप मधून गणेश पाटील चेंडूला उचललाय. धावा मिळतील 2. दोन्ही धावसंख्या झाली ती 18. वेलकम संतोष जोशी, गावदेवी पिंपलघर. इथे चेंडूला ऑन द कार्पेट मिड विकेट रिझन मधून चेंडूला उचललाय, फेकलाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. गोविंद चांगली साथ देतोय हिम्मतला. हिम्मत चांगली साथ देतोय गोविंदला. सिंगल डबल न धावफलक हालता ठेवलेली आहे. 14 चेंडू 20 धावा 3 गडी बाद असं विक्रम स्पॉट वडनगर संघाच्या फलकावर आपण टोटल पाहतोय. नाणेफेकी हरल्यानंतर प्रथम फलंदाजी वेलकम राजा. इथे चेंडूला अगदी ऑन दी स्पिन खेळले होते. चेंडूला शॉट थर्डमॅनला ढकलून दिलं होतं. तीन चेंडू या ओव्हरचे शिल्लक आहेत. धावसंख्या 21. नक्की संतोष जोशी, गावदेवी पिंपलघर आणि जयनमन गोवे. हा जयनमन सरोलीच्या क्रीडानगरीमध्ये सामना होईल. तिथे मामा चषक सुरू आहे. ग्राउंड नंबर 2 वर या दोन संघादरम्यान सामना सुरू होणार आहे. इथे चेंडूला शॉट फाईन लेगचे क्षेत्ररक्षकाकडून चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. एक सिंगल इथे विकेट दिलेली आहे हिम्मत चौगुलीनं धावबाच्या स्वरूपात. हिम्मत बाद झाल्यानंतर राजा संदीप राजा एक डावखरे हाताचा फलंदाज वडनगर संघाकडे चांगला आहे. इथे आपण सकाळच्या सत्रामध्ये जर हवा पाहिली तर डावखरे फलंदाजासाठी चांगलं वातावरण आहे. मात्र इथे संदीपला पाचारण केलेलं आहे, संधी दिलेली आहे. बघूया गोविंद एक डावखरे हाताचे फलंदाज ऑलरेडी खेळपट्टीवर आहेत. विनोद ओव्हर नंबर 3 पाचवा चेंडू फेकण्यासाठी आपल्या बॉलिंग ट्रॅकवर तयार. संदीप पावलांचा वापर, चांगला चेंडू आपण पाहतोय विनोदच्या माध्यमातून. चांगला चेंडू अगदी आलेल्या पावलांचा वापर करून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता. गुडलँड स्पॉटवर चेंडू फेकला होता. चांगल्या चेंडूच्या हाताळणी डॉट येतोय. बघूया या चेंडूवर हा चेंडू देखील स्विंग अँड मिस. चांगली गोलंदाजी ओव्हरमध्ये आपण पाहिली तर विनोदनी केलेली आहे. फक्त 6 धावा दिल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 8,
पहिल्या ओव्हरमध्ये 8 अशा एकूण 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4-22 कुठेतरी विक्रम स्पोर्ट वडनगर संघाला थांबवलाय असं म्हणायला हरकत नाहीये. चला ओमसाई पिसे, गणेशजी पाटील त्वरित आपण आपला गोलंदाज निवडून खेळाला सुरुवात करा मित्रांनो. शेवटचा आणि अंतिम चौथा ओव्हर बघूया या सामन्यातून विजेता आणि चेरोबा कोण असा पुढील सामना होईल. संदेश ठाकरे, त्यानंतर विश्वनाथ ठाकरे असतील, संजय ठाकरे आणि जयवंत ठाकरे, गणेश ठाकरे, ही ठाकरे आणि ठाकरे कंपनी अष्टविनायक ठाकूरबारा संघाचे आपल्याला मंचावर पाहायला मिळते. रवींद्र वांबरे साहेबांनी देखील आज नाश्त्याची सोय केली होती. नक्कीच विनोददादा ठाकरे, सचिनदादा ठाकरे यांनी देखील नाश्त्याची सोय केलेली आहे. इथे बघूया चेंडूला अगदी प्लेक केला, शॉर्ट फाईन लेगचे क्षेत्ररक्षक चुकलेत. दुसरी धाव अगदी गोविंद पूर्ण करतोय. धावसंख्या 24. 19 चेंडू 24 धावा. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज रामदास आलेले आहेत. संघातील एक सर्वात सिनियर खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे. नक्कीच रामदास म्हात्रे हे देखील भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत. ओमसाई पिसे संघाकडून खेळताना आपण रामदास म्हात्रे यांना पाहतोय. इथे पुन्हा एकदा चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेगला. आता चुकी होणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण. धाव मिळेल 1. एका धावेने संघाची टोटल पोहोचली आहे ती 25 वर. 20 चेंडू मध्ये 25. ओमसाई पिसे संघाने अगदी चांगली गोलंदाजी केलेली आहे. 20 चेंडू मध्ये असं म्हटलं तरी वागवा ठरणार नाहीये, कारण की महेश धावचित बाद झाले. हिम्मत चौगुलेंनी 6 धावांचं योगदान. विनायक 5, त्यानंतर दीपक चौगुले 2, गोविंद आणि संदीपला खातं खोलायचं आहे. 25 धावा झालेत 4 चेंडू मध्ये. बघूया किती धावा येतील. इथे हा चेंडू अगदी स्टँड अँड डिलिव्हर कडे चेंडूला पाठवलाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून एका टप्प्याने सीमा पार. येतोय चौकार. गुड शॉट. या सामन्यातून विजेता आणि चेरोबा कोण पुढील सामना लगेच होईल. त्यानंतर श्री कालिका माता खारबाव, अमर स्पोर्ट कासने, विजय स्पोर्ट खानपे आणि बंदरामारुती काल्हेर चारही संघाने वेळेवर हजर राहायचं आहे. 29 धावा. 21 चेंडू संपलेत. 3 चेंडू शिल्लक. रामदास म्हात्रे इथे इनसाइड आउट. चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरवर सेफ प्लॅन होतोय. दुसऱ्या धावीसाठी संदीप निघालेत आणि पोचलेत देखील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 31. राजेंद्र ठाकरे यांचं मान्यवर कक्षामध्ये शुभ आगमन. माजी उपसरपंच ग्रामपंचायत पिंपलघर रांजनोली वेलकम. 31 धावा 22 चेंडू 4 गडी बाद. विक्रम स्पोर्ट वडनगर 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. रामदास म्हात्रे संदीप साठी बॅटची आउटसाइड एज. चेंडू चाललाय लॉंग स्टॉप. 2 क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये शर्यत. आखिरकार चेंडूनी शर्यत जिंकलेली आहे. धावा येतील या नशिबाच्या 4. आता 4 ना धावसंख्येला चांगला आकार आलाय. धावा झाल्यात 35. संदीपनं नक्कीच आज चांगली फलंदाजी केलेली आहे. 6 चेंडू मध्ये संदीप 5 चेंडू मध्ये 10 वर खेळतोय. 2 डॉट 2 चौकार 1 दुहेरी हा शेवटचा चेंडू. 35 धावा. 35 प्लस 6. क्या बात है. 15 शॉट. आवाज आलाय.
धावसंख्या झाली ती आता 41. चांगली टोटल विजयाचं लक्ष आहे 42 धावांचं ओम साई पिसे संघासमोर. जावे आपण डीजे गणराज यांच्या माध्यमातून ऐकू एक सुमधुर संगीत. आणि जेव्हा प्रत्यक्ष बेचाळीस धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय विक्रम स्पोर्ट वडूनगर टीमने ओम साई पिसे या टीम समोर. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. तर सलामीची जोडी देखील त्वरितच आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवा. मॅचला आपण त्वरितच सुरुवात करणार आहोत. भरपूर चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे, शेवटचा दिवस. सो प्लीज वेळ आपण थोडा कमी खर्च करा. भरपूर सामने मात्र आज आपल्याला कव्हर करायचे आहेत. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गणेश पाटील विथ सनी. तर फ्रंट लाईन षटक पहिलं षटक हाताळण्यासाठी महेश काबूकर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. 42 धावांचं लक्ष आहे आणि या धावांचा बाडलाक पाहूया कशा प्रकारे केला जाईल. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. विक्रम स्पोर्ट वडूनगर टीमचे कॅप्टन आयोजक वारंवार सूचना करतायत की आपण वेळ थोडा कमी खर्च करा.
नक्कीच दोन धावांचा पानंटीचा सामना जरूर विक्रम सोड वडोणोकर टीमला करावा लागेल, कारण उशिरा रिपोर्टिंग. क्षेत्ररक्षण सजून घ्या, अजूनही उशीर करू नका. पहिलं षटक कंप्लीट झाल्यानंतर त्या दोन धावा ज्या आहेत पानंटीच्या त्या मात्र या ठिकाणी प्लस केल्या जातील. पंच भाऊ पाटील या आयोजक तुम्हाला आवाज देतात. आपण चला मॅचला सुरुवात करा. भरपूर सामने आज आपल्याला कव्हर करायचे आहे, सो प्लीज विनंती आहे की आपण स्पीडअप करा, अन्यथा षटक काही वेळे अभावी कमी करावे लागतील. सो प्लीज आपण कोऑपरेट करा. फोर्टी 42 धावांचं लक्ष आहे आणि त्या धावांना मात्र पाहूया कशा प्रकारे पाठलाग केला जाईल. षटकातील पहिला बॉल महेश काबूकर गोलंदाजी ट्रॅकवर. समोर आपण गणेशला पाहतोय. या वेळेस हा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू अडवतात, त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. यस, गणेश स्वतःचा अकाउंट ओपन करतोय या एका धावेच्या मदतीने. एक धाव मात्र पहिल्या बॉलवर धावफलकावर लावली जाते. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस बॉल ऑन साइडला डोलवलाय. डीप मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक जितू चेंडू पर्यंत पोहोचले, त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. सनी देखील एका धावेच्या मदतीने स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. संघाची धावसंख्या 2 वर पोहोचली आहे. गणेश पाटील कडून भरपूर अपेक्षा असतील टीमला. एक महत्वाचा खेळाडू ओमसाई पिसे टीमचा विचार केला तर 42 धावा ठोकत असताना मात्र गणेश पाटीलचा रोल खूप महत्वाचा आहे. फुलटॉस बॉल ऑन साइडला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात पहिली विकेट. फलंदाज बाद गणेश पाटील. गणेश पाटील बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रामदास म्हात्रे एंटर होतोय. इन ॲट 3 नंबर, तिसऱ्या क्रमांकावरती आपण रामदास म्हात्रे या फलंदाजाला पाहतोय. आणि त्या दरम्यान या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी खास करून ओमसाई पिसे टीमसाठी, ओमसाई पिसे टीमचा एक उत्कृष्ट खेळाडू अनिल पाटील यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद अनिलजी पाटील. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर 2 या धावसंख्येवर पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज गणेश पाटील एक महत्वाचा खेळाडू झेलच्या स्वरूपात बाद झाला. लो फुलटॉस बॉल होता. विकेट मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न जरूर झाला, मात्र या फटक्यामागे तेवढी ताकद झोकता आली नव्हती फलंदाज गणेश पाटीलला. परिणाम स्वरूप पहिली विकेट गणेश पाटीलची आपल्याला पाहायला मिळाली. तर आता मात्र रामदास नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक पहिला बॉल फेस करेल. या वेळेचा बॉल देखील हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जितू जेल खाली. यस, इज गॉन. अजून एक गडी बाद. बॅक टू बॅक दुसरी विकेट. कक्षामध्ये सरवली ठाकूरपाडा ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच शिवनाथदादा ठाकरे यांचं शुभ आगमन झालं. वेलकम. नमो चषकामध्ये आपलं विनोददादा ठाकरे आणि सचिनदादा ठाकरे यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम. नक्कीच उपस्थित सर्व प्रेक्षकांचं, पाहुण्यांचं, खेळाडूंचं, सर्वांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. बॅक टू बॅक दुसरी विकेट आपल्याला पाहायला मिळाली. तर विकेट हॅट्रिकवर आहे गोलंदाज महेश काबूकर. षटकातील विकेट हॅट्रिक चेंडू. या वेळेचा बॉल परिपूर्ण बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. मधुकर बजागे
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नक्कीच पहिला बॉल तर बीट केलाय फलंदाजाला. त्यावेळेस हा बॉल लेट कट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत गली रेसर मध्ये. एकच धाव, एक पेक्षा अधिक काही एक नाही. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिला या ठिकाणी कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. धावा धावफलकार आहेत 2 गडी बाद 3 धावा. अतिशय दमदार सुरुवात या ठिकाणी महेश काबूकर या गोलंदाजाची आपल्याला पाहायला मिळाली. कारण पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च करत 2 महत्वाच्या विकेट्स महेशने घेतल्यात. नवीन गोलंदाज श्याम चौगुले. षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी श्याम गोलंदाजी मार्कवर. पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण जे आहे ते विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक जे आहेत ते तुम्हाला डीप मध्ये पाहायला मिळतील. तर षटक क्रमांक 2 षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी श्याम चौगुले गोलंदाजी मार्कवर. समोर मधुकर बजागे या फलंदाजाला आपण पाहतोय. चला मॅचला सुरुवात करा. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑन साइडला कार्पेटच्या साने जातोय. डीप मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचल्यात. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र 2च धावा. 2 पेक्षा अधिक काही एक नाही. 1 शॉटचा इशारा नाहीये. यस 2 पॅनल्टीच्या धावा. 2 धावांच्या पॅनल्टीचा सामना जरूर त्या ठिकाणी करावा लागेल. अर्थातच यस रनआउट केला नाहीये. यस आणि या आधीची देखील 2 धावांची पॅनल्टी होती. उशिरा आल्या कारणानं जी पॅनल्टी लागली होती ती देखील या ठिकाणी ऍड होईल. त्याचबरोबर आपण जर या ठिकाणी विचार केला तर महेश काबूकर यष्टीरक्षक त्याच्या माध्यमातून रनआउट घेतलं नाहीये आणि त्या कारणास्तव देखील 2 धावांच्या पॅनल्टीचा सामना तुम्हाला करावा लागेल. अर्थातच 4 धावा टोटल पॅनल्टीच्या मिळतील ओमसाई पिसे टीमला. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतात. संदीप जोपर्यंत चेंडूची फेकी करेल त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली आहे. फक्त एकच धाव, एक पेक्षा अधिक काही एक नाही. एका धावेसोबत धावफलक जे आहे ते पुढे सरकलंय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 10 धावा. यस 10 धावा झाल्या ज्यामध्ये 4 पॅनल्टीच्या धावा देखील आहेत. श्याम पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. यस आज अंतिम दिवस आहे. तुम्हाला उशीर जर कराल तर पॅनल्टी जरूर मिळेल. वेळ आपण कमी खर्च करायचा आहे. टॉस उडवण्यासाठी टीमच्या कॅप्टनने उशीर केला आणि त्या कारणास्तव मात्र पॅनल्टी मिळाली त्या ठिकाणी विक्रम स्पॉट वडुनगर टीमला. आणि त्यानंतर मात्र ही रनआउटची पॅनल्टी. टोटल 4 धावा ज्या आहेत त्या अधिक मिळाल्या ओमसाई पिसे टीमला. षटकातील पुढचा बॉल. श्याम चौगुले पुन्हा एकदा. वलेचा बॉल पडल्यानंतर खाली राहतोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. अजून एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला श्याम या गोलंदाजाच्या माध्यमातून. या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. खास करून विचार केला तर कोणत्या प्रकारे विकेट मोठ्या फटक्याची मुभा दिली नाहीये. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस के कडक फटका. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. षटकार. आणि धावफलक पुढे सरकलाय. 16 धावा धावफलकावर झाल्या आहेत.
षटकातील पुढचा बॉल श्याम पुन्हा एकदा या बॉलर्स देखील क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग मधून चेंडू ट्रॅव्हल झाला एक धाव कंप्लीट झाली दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धावचीची संधी आता मात्र मैदान सोडावं लागेल फलंदाज बाद मधुकर बजागे फलंदाज मधुकर बजागे त्या ठिकाणी बाद झाला तिसरा विकेटचं पतंग आपल्याला पाहायला मिळत आहे अर्थातच आता मात्र या दोन खेळाडूंना मात्र एक चांगली भागीदारी करावी लागेल नवीन फलंदाज पाचव्या क्रमांकावरती आपण चंदूला पाहतोय मॅन इन रेड कॅप हा देखील एक चांगला खेळाडू आहे येणाऱ्या फलंदाजांचा विचार केला तर सोपान आणि विनोद हे दोघेही भरपूर चांगले खेळाडू आहेत त्यांच्याकडून भरपूर अपेक्षा असतील टीमला या वलेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय हा फटका देखील भरपूर चांगला आहे मात्र क्षेत्ररक्षक सज्ज आहे त्या ठिकाणी झेलच्या स्वरूपात मोठी विकेट फलंदाज बाद चंदू धन्यवाद आपण मान्यवर कक्षामध्ये एक स्वागत आणि सन्मान करणार आहोत सचिनदादा ठाकरे यांना विनंती आहे की आपले शुभ हस्ते आपण ग्रुप ग्रामपंचायत सरवली ठाकूरपाडा चे माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य शिवनाथदादा ठाकरे यांचा शुभ सन्मान करायचा आहे स्वागत आणि सत्कार केला जाईल पाहुण्यांचा मान्यवरांचा अतिथी देव भव सचिनदादा ठाकरे विद्यमान सरपंच यांच्या शुभ हस्ते माजी सरपंच विनोददादा ठाकरे यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल केंद्रीय शिवनाथ ठाकरे यांचा शुभ सन्मान सचिनदादा ठाकरे यांच्या शुभ हस्ते केला जातो 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून हा शुभ सन्मान आपण पाहतोय या स्पर्धेचे लाडके आयोजक सचिनदादा ठाकरे यांचे शुभ हस्ते धन्यवाद ओटू संदेश वखारे थँक्यू केनी वळूया आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विनोद आलाय तर गोलंदाज जितू षटकातील पहिला पहिलाच बॉल पायावर आदलाय जोरदार अपील पंच मात्र सहमत नाहीयेत उजवी स्टिक मिस करत होता चेंडू एक धाव जरूर मिळाली एक बाईच्या स्वरूपात ही धाव आली आहे या धावेसोबत धावफलक पुढे सरकलाय 18 धावा धावफलकावर झाल्या आहेत 42 धावांचं लक्ष आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 18 धावा धावफलकावर आपण पाहतोय षटकातील पुढचा बॉल जितू पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर यस प्रवीण डोईफोडे साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय उद्योजक आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे वेलकम यस बालाराम भोईर यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय वेलकम आपलं देखील हार्दिक स्वागत आहे जितू धुमाले पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर समोर आपण विनोदला पाहतोय षटकातील पुढचा बॉल या वलेचा बॉल ऑन साइडला स्क्वेअर लेग मधून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जातोय कालूराम त्या ठिकाणी आहे एक धाव कंप्लीट झाली फक्त एकच धाव एक पेक्षा आधी एक काही एक नाही धावफलक 1 ने पुढे सरकेल धावा धावफलकावर झाल्या आहेत 21 धावा धावफलकावर आपण पाहतोय आता मात्र सिंगल डबलने काम बनणार नाहीये बिग हिट मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल षटकातील पुढचा बॉल या वलेचा बॉल पुढे ठेवला होता एक धाव त्या ठिकाणी मिळते यस लेग बॅचच्या स्वरूपात ही धाव आली आहे पायावर
चेंडू आदलला आणि त्यानंतर मात्र शॉर्ट थर्डमॅनला चेंडू अडवला गेला होता. फक्त एकच धाव, एक पेक्षा आधी एक, काही एक नाही. सिंगल डबलने काम बनणार नाहीये. मोठे फटके येणं खूप गरजेचं आहे टीम ओमसाई पिसेचा विचार केला तर. षटकातील पुढचा बॉल जितू धुमाले पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. या वलेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय, निघून जाईल सीमारेषा पार, मिळतील 6 धावा. षटकार. भरपूर चांगलं संगीत तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. डीजे गणराज चे प्रोप्रायटर गणेश दादा पाटील. जितू धुमाले याच्या गोलंदाजीवर मात्र मोठा फटका आलाय त्या ठिकाणी. ज्या फटक्याबाबत चर्चा चालू होती तो फटका मात्र विनोद या फलंदाजाच्या बॅटमधून आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली. फक्त एकच धाव, एक पेक्षा आधी एक, काही एक नाही. तर अशा प्रकारे षटक क्रमांक 3 चा खेळ देखील कंप्लीट झालाय. 3 षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 29. 29 धावा धावफलकावर झाल्या आहेत आणि आता मात्र उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 6 बॉलवर 13 धावांची आवश्यकता आहे. षटक 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. तर शेवटच्या षटकामध्ये गोविंद या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू आपण पाहतोय. अर्थातच टीमच्या कॅप्टनने गोविंदवर भरोसा दाखवलाय, तर त्या भरोशाने गोलंदाजी करेल का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. आणि त्या दरम्यान ओमसाई पिसे टीमला विनेश पाटील यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद विनेश पाटील. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा अंतिम षटक. चला मॅचला सुरुवात करा. विनोद आणि सनी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. षटकातील पहिला बॉल. गोविंद गोलंदाजी मार्कवर. या बॉलेचा बॉल कडक कव्वा ड्राईव्ह आपण पाहतोय. मात्र त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रन आउटची विकेट. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. सनी बॅक टू द डगआउट. फलंदाज सोपान मैदानाच्या आतमध्ये आलाय. तर आता मात्र भरपूर जबाबदारी या दोघांवरती आहे. येणाऱ्या 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 5 बॉलवर 12 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल. गोविंद पुन्हा एकदा. या बॉलेचा बॉल बॅटची कडा लागली आहे, मात्र क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं आपल्याला पाहायला मिळालं.
मी तर म्हणेन 3 धावा वाचवल्या त्या ठिकाणी. श्याम चौगुले यष्टीरक्षकाच्या मागे चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. एकच धाव, एक पेक्षा आधी एक, काही एक नाही. धावफलक 1 ने पुढे सरकलंय आणि आता मात्र उर्वरित 4 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. गोविंद पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल घेऊन बोलतोय. या बलेस वाटची कडा यष्टीरक्षक झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद सोपान. महत्वाची विकेट त्या ठिकाणी मिळाली गोविंद या गोलंदाजाला. आता मात्र 3 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. सामन्याचं समीकरण थोडं कठीण झालेलं आपण पाहतोय या टीम ओमसाई पिसेसाठी, कारण येणाऱ्या 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 11 धावांची आवश्यकता. बलेसा बॉल ऑन साईडला, चेंडू कार्पेटच्या साने जातो. 1 धाव कंप्लीट झाली, फक्त एकच धाव, एक पेक्षा आधी एक, काही एक नाही. आणि आता मात्र उर्वरित 2 चेंडू आणि 2 मोठे फटके आवश्यक आहेत. विनोद समोर आहे, विनोदकडे ती क्षमता देखील आहे, मात्र क्षमतेवर कोणत्या प्रकारचं प्रश्नचिन्ह नाही आहे, परंतु ती या ठिकाणी सिद्ध करावी लागेल. आणि सिद्ध करत असताना मात्र तुम्हाला ठोकायचे आहे. 2 बॉलवर 2 मोठे फटके, 10 धाबांची आवश्यकता. या भलेसा बॉल ऑन साइडला हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक दूर राहिले. चुकी पाहायला मिळते त्या ठिकाणी नक्कीच, आणि चेंडू मात्र निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. देखील आपण शेवटच्या षटकामध्ये 13 धावांची आवश्यकता पाहिली होती आणि ती मॅच देखील शेवटच्या बॉलवर येऊन ठेवली होती. गोल्डन षटकाराची आवश्यकता त्या ठिकाणी देखील होती आणि या ठिकाणी देखील गोल्डन षटकाराची आवश्यकता आहे. 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता.